नमस्कार, फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना माहिती देण्यासाठी एक महत्त्वाचा GR आज प्रसिद्ध करण्यात आला आहे। तर याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाडक्या बहिणींची EKYC आता पुढील 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये केली जाणार आहे आणि याचबरोबर आता ही दरवर्षी EKYC जून महिन्यामध्ये केली जाण्याचा निर्णय नुकताच शासनातर्फे पास करण्यात आलेला आहे। म्हणजे तुमची EKYC दरवर्षी केली जाणार आहे। बोगस लाभार्थी बाहेर काढण्याच्या हेतूने ही EKYC करण्यात आलेली आहे। EKYC म्हणजे काय वेगळं काही नाही आहे, तर पोर्टलवरती एक लिंक उपलब्ध करून दिली जाईल। तर यावरती तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर तुमच्या आधार संलग्न मोबाईलवरती एक OTP येईल। OTP टाकल्यानंतर तुमची EKYC झालेली आहे। म्हणजे यासाठी शासनाकडे जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी यादी आहे, सॉफ्टवेअरमध्ये जो डेटा आहे त्यामध्ये जर तुमचा नंबर असेल तर तुमची EKYC झालेली आहे असा मेसेज येईल। पण तुमचं आधार कार्ड शासनाकडे असणाऱ्या डेटाबेसमध्ये जर मॅच झालं नाही आहे, त्यांच्याकडे असणाऱ्या यादीमध्ये जर तुमचं आधार कार्ड आलं नाही तर तुमची EKYC झालेली नाही आहे अशा प्रकारचा तुम्हाला मेसेज येईल। आणि त्यानंतर ज्यांची EKYC सक्सेसफुली होईल त्यांना अंडरटेकिंग येणार आहे। अंडरटेकिंग म्हणजे काय की माझ्या घरामध्ये 4 चाकी वाहन नाही आहे किंवा उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे आणि त्याचबरोबर माझ्या घरामध्ये याच्यामध्ये एक नोटीससुद्धा दिलेली आहे, एक विवाहित आणि एक अविवाहित अशा महिला लाभ घेत आहे। तर अशी संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला डिक्लेरेशनवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर हा जो फॉर्म आहे तो सबमिट होणार आहे। तर अशा प्रकारे ही EKYCची प्रोसेस राबवण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे येत्या काही दिवसांमध्ये ही EKYC प्रोसेस सुरू होईल। प्रोसेस सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट सगळ्यांपर्यंत नक्की शेअर करा। सप्टेंबर महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात तुर्तास कोणतीच घोषणा झालेली नाही आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।